आज 1919 असा ठाण्याचा विजय झालेला आहे. उद्या संध्याकाळी सामने ठीक 5 वाजता सुरू होतील. धुळे सुद्धा एक मोठ्या तयारीविषयी आलेली आहे आणि मोठा पाठिंबा ठाण्याला मिळत आलेला आहे. शिवसेना प्रवक्ते राहुलजी गवते हे देखील छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजन समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. राहुलजी आपण व्यासपीठावर यावं अशी आपल्याला आयोजन समितीच्या वतीने विनंती करण्यात येते. आणि तोच त्यांना जो फडकतोय. परंतु काल त्यांनी तयारी केली, प्रेक्षकांनी पाठिंबा दिला, प्रेक्षकांनी शुभेच्छा दिला आणि काल खरोखर ठाण्याने घड्याळावरती एकतर्फी विजय संपादन केला. आणि आज समितीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आदरणीय संदीपजी शिंदे, अंकितजी भानुशाली देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजन समितीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांनी धर्मवीर सारखी कलाकृती निर्माण केली असे निर्माते आदरणीय मंगेशजी देसाई यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंगेश देसाई साहेब, संदीप शिंदे साहेब, अंकितजी भानुशाली आपण कृपया व्यासपीठावर यावं अशी आपल्याला विनंती आहे आयोजन समितीच्या वतीने. आशुतोष मस्के यांना विनंती आहे की आपण त्यांना व्यासपीठावर घेऊन यावं. मी सुरुवातीला जाहीर केले होते की धुळे आणि ठाणे तिसऱ्या चढाईवरतीच दोन्ही संघ रिस्क घेणार. एक्सपिरियन्स माझा बोलतोय आणि एक्झॅक्टली तसं 3rd रेडवरती ठाण्याने पॉईंट मुळे काका आणि त्याचबरोबर आनंदनगर शाखेचे सर्व पदाधिकारी, आनंदनगर आणि गांधीनगर शाखेचे सर्व पदाधिकारी यांना क्रीडांगण क्रमांक 1 वर पारितोषिक वितरणाकरता घेऊन जायचे. सूर्यवाणीचे आमचे शाखा प्रमुख रमेशजी भोसले आपण देखील क्रीडांगण क्रमांक 1 वर जायचंय. महेश नाईक, सुमा पवार, सतीश शिंगे पाटील असे सर्वच पदाधिकारी यांनी क्रीडांगण क्रमांक 1 वर त्याचबरोबर स्वरूपाल यांनी देखील क्रीडांगण क्रमांक 1 वर जायचं. माझी नम्रता भोसले मॅडमला विनंती आहे की हे पारितोषिक झाल्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 वरील पारितोषिक करिता देखील आपण मान्यवरांना घेऊन जायचं. आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी धर्मवीर चित्रपटाचे निर्माते, प्रसिद्ध असे अभिनेते मंगेशजी देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय मस्के साहेबांना विनंती करतो की आपण मंगेश देसाई साहेबांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करावा. दरम्यान अहमदनगर संघाचे व्यवस्थापक असतील त्यांनी कृपया श्रेष्ठ संपर्क साधायचा.
11-6 रेड वरती हा सामना फार इम्पॉर्टंट लीड आहे पुण्यासाठी. श्री किरणजी पवार साहेबांची उपस्थिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यांचं स्वागत आहे सामान्य समितीच्या वतीने. तिसरी चढाई ठाण्याची 12-6. विनंती आपण कृपया व्यासपीठावरती यावं. श्री महेंद्र देशमुख जी शाखा प्रमुख संघ व्यवस्थापक अहमदनगर जिल्हा, आपण जिल्हा क्रीडा अधिकारी स्वर्ण बाटके यांना भेटावं. सुपर एक्सलेंट पॉइंट. कबड्डीमध्ये काही आर्टिस्टिक कलात्मक जे पॉइंट असतात, जे कबड्डीचे आर्ट असतात, कबड्डीची आत्मा असते, एक्झॅक्टली तसाच पॉइंट घेतलेला आहे. आपण थर्ड रेडची वाट बघूया.
पाळीची आमचे त्या पिंट्याच्या मागे लागून सुद्धा आम्हाला फार मोठं म्हणजे पाठिंबा या स्पर्धेला मिळालेला आहे त्यांचा. आणि एव्हरी टाइम ज्या ज्यावेळी बँक स्पर्धा होत असतात ही सगळी मंडळी इथे उपस्थित असतात, म्हणूनच स्पर्धा यशस्वी होत असतात. आणि संदीपजी पाण्याची कॉपी सगळीकडे केली जाते, एक लक्षात ठेवायचं. त्यांच्याकडे डोळ्याकडे मुंबई साइड जाईल ना भाई. कोण एलईडी ऑपरेटर अहमदनगर आणि पुण्याला पहिल्या दिवसाची, त्याचबरोबर दुसऱ्या दिवसाची क्लिप दाखवायची आहे. एलईडी ऑपरेटर माननीय नरेश बसके साहेब म्हणतात की मी ती क्लिप बघितलेली नाही. आणि फर्स्ट डे सर राहू दे. एवी प्ले होत नाही, एवी प्ले होत नाही. आवाज थोडा कमी ठेवा. 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहे. भाजपा पदाधिकारी आदरणीय रमेशजी सांगळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशुतोषजी मस्के यांना विनंती करतो की आणि प्रफुल्ल सावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. संघ व्यवस्थापन पुरुष अहमदनगर. देवाला म्हणजे आधी तीस 14 अशी उत्तम आघाडी आहे ठाण्याकडे. उद्या संध्याकाळी सामने आपण 5 वाजता सुरू करणार आहोत. याहीपेक्षा जास्त संख्येने आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहायचंय. आजच्या अभूतपूर्व सहकार्याबद्दल संघटन समितीच्या वतीने सर्व क्रीडा रसिकांना मनापासून धन्यवाद. सुरू असलेले सामने आजच्या सत्रातले शेवटचे सामने. उद्या संध्याकाळी सामने आपण 5 वाजता सुरू करणार आहोत. क्वार्टर फायनलचे सामने उद्या पाहायला मिळणार आहेत. 4था दिवस म्हणजे अतिशय महत्वाचा दिवस असतो स्पर्धेचा.
रत्नागिरी भंडार बॉलपेटनं उभारणी केल्यानंतर 4 बळी संघाचं नाव असतं. हॅलो क्रिकेटमध्ये जे कार्यकर्ते कृपया समोरून बाजूला व्हायचंय. व्यासपीठावरनं सुद्धा मान्यवरांना संपायचं. हे बघा मान्यवर बघायचं मान्यवर एकटून मॅच बघतो मोबाईलमध्ये. टी फोकसचे दिनेश खाडीगावकर आणि त्यांची टीम. डी फोकसचे दिनेश खाडीगावकर. मुवमेंट वगैरे काय उठ नसतं अडीच रितेश साठम फिटली स्टेट जवळ पाठकी यांना विनंती राहील की आपण राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रितेश साठम आणि मोहिनी साठम यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपण करावा. जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रितेश साठम आणि मोहिनी साठम यांचा सन्मान यासाठी आपण करावा. रितेश साठम मोहिनी साठम राष्ट्रीय कबड्डी खेळाडू.